गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सर्व बरे असेल। तर आज मी तुमच्यासोबत छोलेची रेसिपी शेअर करते आहे। आज ना मी दहीवाले छोले बनवणार होते, बट मी थोडासा म्हणजे मला उशीर झालेला आहे, त्यामुळे मी असं झटपट खटमिटे छोले बनवते आहे। तर मी इथे 1 वाटी छोले घेतले होते आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकलं आहे आणि आता आपण त्याच्या कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या घेऊन घेऊ। फ्रेंड्स, मला ना 4 प्रकारचे रेसिपी येतात छोले रेसिपी, तर ते माझ्या मूडवर असतं की मला कशा पद्धतीत आज खायचं आहे। पण आज मला थोडी घाईत होतं, ती झटपट बनणारी रेसिपी आहे। तर बघा, इथे मी 2 कांदे घेतले, 1 लसूण घेतलाय, 2 मिरच्या घेतलाय आणि छोटासा तुकडा अद्रकचा घेतलाय। आपण याची सगळ्यांची एक पेस्ट बनवू आणि टोमॅटोची प्युरी आपण वेगळी बनवू। अगोदर आपण कांदा, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवू। बघा, अशा प्रकारे मी थोडं पाणी टाकलं होतं याच्यामध्ये हलकंसं बारीक होण्यासाठी। आता मी कढई ठेवलेली गॅसवर आणि आपण त्याच्यामध्ये तेल टाकून देऊ। 2 चम्मच आपण तेल टाकू त्याच्यामध्ये। तेल टाकल्यानंतर आपण एकदा थोडेफार खडे मसाले घेतले आहे। त्याच्यामध्ये शहाजिरा, दालचिनीचा तुकडा आहे छोटंसं, काळी मिरी, लौंग आहे आणि फूल वगैरे आहे आणि अर्धा चम्मच मी त्याच्यामध्ये जिरा टाकते आहे। तेल गरम झालं ना, त्याच्यानंतर आपण हे खडे मसाले टाकून देऊ। आणि फ्रेंड्स, गरम तेलामध्ये जेव्हाही आपण कांदा, लसूण, खडे मसाले काही सोडतो तेव्हा थोडं दुरून सोडायचं असतं, नाहीतर आपल्या फेसवर चटके उडतात जोरजोरात तेलाचे, त्यामुळे थोडंसं सांभाळून करायचं असतं। आता मी इथे कांदा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट जी बनवली होती ना, ती तेलात सोडली आहे। आपण हा छान मसाला सगळा तळून घेऊ। छान असा कांद्याचं पाणी सुकलं ना, तोपर्यंत आपण छान याला तळून घेऊ। त्याच्यानंतर आपण सुके मसाले टाकू आणि मग टोमॅटोची प्युरी टाकू। तर मी इथे ना कमीत कमी 7-8 टोमॅटो घेतले। टोमॅटो तुम्ही किती तुम्हाला आंबट पाहिजे ना, त्याच्यावर तुम्ही टोमॅटो डिसाईड करू शकतात। म्हणजे तुम्हाला कधी आंबट कमी पाहिजे तर तुम्ही टोमॅटो थोडा कमी टाकू शकतात। जसं मला थोडं आंबटच आवडतं छोले, तर मी टोमॅटो खूप टाकते आणि कांद्याचं प्रमाण कमी ठेवते। तर इथे मी कमीत कमी छोटे छोटे 6 ते 7 टोमॅटो घेतले होते, ज्याच्याने अशी खट्टी मिठी झाली होती भाजी। तर तुम्ही बघू शकता मी टोमॅटोची प्युरी पण बनवून घेतलेली आहे आणि इथे कांद्याचं सगळं पाणी वगैरे पण सुकलेलं आहे। छान मसाला असा भाजला गेलेला आहे। तर आपण इथे ना आता सुके मसाले टाकू। तर त्याच्यात मी सगळ्यात अगोदर अर्धा चम्मच हळद टाकली, त्याच्यानंतर थोडा 1 चम्मच लाल मिरची टाकली, मग धण्याचं पावडर टाकलं, त्यानंतर मी छोले मसाला टाकलाय। तुमच्याकडे छोले मसाला नसणार तर तुम्ही चिकन मसाला पण टाकू शकतात किंवा गरम मसाला पण टाकू शकतात, तो पण चालतो याच्यामध्ये। सगळे सुके मसाले टाकल्यानंतर पण आपण छान असं भाजून घेऊ आणि आता मी याच्यामध्ये जी टोमॅटो प्युरी बनवली होती ना, ती टाकते आहे। छान सगळं असं मिक्स झालं ना, त्याच्यानंतर आपण झाकण ठेवू याच्यावर आणि 7 ते 8 मिनिटापर्यंत आपण कमी गॅसवर मसाला भाजून घेऊ, तेल सुटेपर्यंत। आता आपण इथे बघून घेऊ छोले शिजले आहे का। मी 5-6 शिट्ट्या घेतल्या होत्या। एक छोला हातामध्ये उचलून त्याला मॅश करून बघा, ते खूप गरम होतं, तर मी स्पूनने बघितलं आणि जेव्हा मी त्याच्यामध्ये स्पून टाकला ना, त्याच्यानंतर ते एकदम सॉफ्ट होता, बघू शकता तुम्ही। तर शिजलेले, कारण गरम होतं ना पाणी, म्हणून मी हातात नाही उचलला, स्पूनने बघते आहे। तर एकदम छान असे छोले शिजलेले आहे आणि इथे मसाल्याला पण तेल सुटलं आहे छान। तर आता इथे मी थोडं मीठ टाकते आहे। मसाल्यामध्ये मी मीठ आत्तापर्यंत नाही टाकलं आहे, मी आता टाकते आणि मीठ अंदाजाने टाका, कारण आपण छोल्यामध्ये पण मीठ टाकलं आहे आणि जे छोल्याचं पाणी असतं ना, ते पण मी याच्यात टाकते, त्यामुळे मी याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवलं आहे, कारण मी पाणी जेव्हा छोले उकळत होते ना, तेव्हा पण त्याच्यात मीठ टाकलं होतं। अजून मी 2-3 मिनिटं झाकून ठेवलं होतं आणि आता मसाला एकदम छान आपला तयार झालेला आहे, एकदम छान शिजला गेलेला आहे। तर आपण याच्यामध्ये ना आता छोले टाकून देऊ, जे आपण छोले शिजवून ठेवले होते। छोले सोबत जे कुकरमध्ये पाणी होतं ना, ते पण मी आत टाकते, त्याच्याने अशी वेगळीच चव येते याला। आणि मी पाणी नाही फेकत वेगळं,
आणि दुसरी गोष्ट ना, तुम्हाला कधी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून गरम पाणी टाकू शकतात। मी थोडंसंच पाणी होतं, अर्धा ग्लास पाणी असेल त्याच्यामध्ये, त्यामुळे मी याच्यात पाणी ॲड नाही केलं आहे। आता मी याला 5-10 मिनटं अजून शिजवेल ना तर ते कोरडे होऊन जाईल। मी खूप ग्रेव्ही अशी नाही ठेवत, तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता याच्यामध्ये। आता आपण छान असं मिक्स करून घेऊ छोल्यांना आणि झाकण ठेवून देऊ। कमीत कमी 5-6 मिनटापर्यंत आपण झाकण ठेवू, परत मग मिक्स करून बघूया। 5 मिनटं झाले, मी झाकून ठेवलं होतं आणि कमी गॅस करून ठेवला होता। तर आता इथे बघूया आपण आणि मिक्स करू छान असे। तर तुम्ही की छोले आपले छान तयार झालेले, इथे तुम्ही बघू शकता छोलेमध्ये अजून ग्रेव्ही आहे। तर मी काय केलं ना, 5 मिनटं अजून गॅस चालू ठेवला होता आणि त्यानंतर मग गॅस बंद केला। त्याच्याने थोडीशी जी ग्रेव्ही होती ती पण आटून गेली। तुम्हाला खूप अशी कोरडं नाही हवं असेल तर तुम्ही आता गॅस बंद करू शकतात। मी 5 मिनटं अजून चालू ठेवला, त्याच्यानंतर मग मी गॅस बंद केला होता। इथे तुम्ही बघू शकता छोले तयार झालेले आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ आणि तयार झालेली आपले छोले झटपट बनणारे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला सांगा आणि एकदा तरी हे छोले बनवून बघा। आणि नेक्स्ट व्हिडिओ मी विचार करते की मी दही वड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू किंवा मी आलू टिक्कीची रेसिपी शेअर करेल। तर बघूया कोणती रेसिपी येते नेक्स्ट। आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।